चक्रव्यूह, लेखन आणि वाचन बिंदू माधव भुरे. 12 मार्च 1971 या दिवशी आनंद पिक्चर रिलीज झाला होता. आपण सगळे 9वीची वार्षिक परीक्षेची तयारी करत असू. परीक्षा झाल्यानंतर केव्हा तरी आपल्यापैकी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला असणार आणि नंतर तर अनेकदा. त्यातला शेवटचा सीन, मृत्यूशय्येवर पडलेला राजेश खन्ना श्वास लागलेला असतो. आयुष्यातील उरलेले सगळे श्वास संपवण्याची जणू स्पर्धा चालू असावी. मॅरेथॉनच्या शेवटच्या 15-20 मीटरच्या टप्प्यात जीवाच्या आकांताने धावत अंतिम रेषा पार करणारा स्पर्धकच जणू. तिथे पदकासाठी संघर्ष, तर इथे मृत्यूशी झुंज. डॉक्टर असलेल्या बाबू मोशाय म्हणजे अमिताभ बच्चनला ती मृत्यूशी सुरू असणारी अपयशी झुंज पाहवणार नाहीये म्हणून काहीतरी कारण काढून तो बाहेर पडलाय. आनंदला धाप लागलेली आहे. त्याचा शेवटचा श्वास बाबू मोशायमध्ये अडकला असावा जणू. डॉक्टर रमेश देव टेप सुरू करतो आणि बच्चनच्या आवाजात रेकॉर्ड केलेली कविता ऐकू येते. मौत तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है. बच्चनच्या धीर गंभीर आवाजातली कविता पुढे सरकत असते आणि मग त्यातली एक ओळ येते, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए. आणि ती ओळ पूर्ण होण्यापूर्वीच आनंद आयुष्यातील शेवटची आर्त हाक देतो, बाबू मोशाय. श्वास थांबलाय. लढाई संपली आहे. मृत्यूचा विजय झालेला आहे. बच्चन धापा टाकत येतो, पण सगळं काही शांत झालेलं असतं. त्याला जीवनाचं अंतिम सत्य समोर दिसत असतं. हताश, हतबल बच्चन रडवेल्या चेहऱ्याने निश्चल झालेल्या आनंदकडे पाहत असताना पुन्हा तो कर्जातला धीर गंभीर आवाज कानांवर पडतो, बाबू मोशाय. टेप रेकॉर्डर सुरूच असतो. जीवनाचं आणि जगण्याचं सत्य बाबू मोशायच्या कानावर आदळत असतं. जिंदगी और मौत तो ऊपर वाले के हाथ में है जहांपना, उसे ना तो आप बदल सकते हैं ना हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है जिनकी डोर ऊपर वालों की उंगलियों में बंधी है. कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता. आणि शेवटी हा 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 असे आनंदचे ते हास्य, मृत्यूला बेडरपणे वाकूला दाखवणार. कितीही वेळा हा सिनेमा पाहिला तर या दृश्याने पापण्या ओलावतातच. अलीकडे हा चित्रपट मी पुन्हा पाहिला आणि या शेवटच्या दृश्याने विचलित झालेल्या मनात विचारांची नव्याने झालेली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरं शोधू लागली. मृत्यू होताच आत्मा अनंतात विलीन झाला म्हणतात आणि आप्तजन अश्रू ढाळत असतात. मात्र इवला सजीव जन्माला येताच रडतो आणि सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागतो. पण याला परमात्मा नवीन रूप धारण करून आला वगैरे असे काही कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही. असं का बरं? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने पुनर्जन्म, शरीर, आत्मा वगैरे थिअरी मांडली आहे. त्यात असावं का याचं उत्तर? जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, या ओळीत त्याचा अर्थ दडला असेल का? राजेश खन्नाला वाटत असेल वापडा हा इहलोक एक रंगमंच, पण याला युद्धभूमी का बरं म्हणू नये? कारण जन्मापासूनच जगण्यासाठीचा लढा सुरू होतो. लहानपणीचे भुकेसाठी रडणे हे मोठेपणी पोटासाठी राबणे होते. एखादी गोष्ट हवी म्हटल्यावर ती मिळवण्यासाठी लहान मूल जे काही करतं तो हट्ट. मात्र मोठेपणी एखाद्याने तेच केलं तर त्याला भांडण, तंटा, राजकारण यासारखी लेबल का बरं लागतात? नोकरीतलं प्रमोशन काय किंवा व्यावसायिक यश काय, त्यासाठी जे काही करायला लागतंय ते काय असतं? धडपड, लढा की युद्ध? आजारपणातही माणूस आजाराशी लढतो, तर डॉक्टर आजार बरा करण्यासाठी ते काय असतं? लढा की युद्ध? आनंदची लढाई सुरू होती आणि बाबू मोशाईची पण लढाई सुरू होती ना. बच्चन एका गाण्यात म्हणतो, जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकर आएगी, मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी. आयुष्यभर चालणाऱ्या या लढ्यात जो जिंकतो तो सिकंदर. युद्धात अनेक जण फ्रंटवरून लढा देतात तर काही सपोर्टिंग रोलमध्ये असतात. आनंद फ्रंटवरून लढत होता तर बाबू मोशाय सपोर्टिंग म्हणून असं म्हणावं का? कोणी कुठला रोल करायचा ते वरचा ठरवतो, कारण डोर ऊपर वाले के हात में है. जन्म मृत्यूचे चक्र अव्याहतपणे सुरू असते. आनंद मरा नाही, आनंद मरते नाही या डायलॉगचा अर्थ तोच असेल का? ती डोर तो जशी फिरवेल त्यावर ठरेल पुढचा जन्म कोणत्या रूपात दिला जाईल ते. त्याने ठरवून दिलेला रोल साकारायचा आणि काम झालं की पडदा पडतोच. युद्धभूमीवर सूर्यास्ताला शंखनाद झालं की नाही का होत युद्धविराम? तसंच काहीसं
बाबू मोशायची आर्त हाक म्हणजे जणू शंखनाद. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. खूप उंचीवरून पाहिलं की या रचनेचा आकार चक्रासारखा आहे हे कळतं. आजकाल अशा प्रकारचे दृश्य टिपणाऱ्या कॅमेऱ्यांना म्हणूनच द्रोण कॅमेरा म्हणत असावेत का? या रचनेत प्रत्येक सैनिकाची भूमिका ठरलेली आहे. इन्कलाब चित्रपटात बच्चन म्हणतो, अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू, संभल सके तो संभल, निकल सके तो निकल, दुश्मनों के जाल से दोस्तों के चाल से. विधात्याने रचलेल्या या रंगभूमीवरचं मी एक पात्र असेल तर मीच अभिमन्यू, मीच दुश्मन आणि मीच दोस्त आहे ना. या जन्ममृत्यूच्या चक्रव्यूहात मी फसलोय. यात फसणे किंवा मुक्त होणे आपल्या हातात नाही, कारण डोर ऊपर वालों के हात में. प्रसंगानुरूप माझी भूमिका बदलत राहते, कारण डोर ऊपर वाले के हात में है. कदिमा म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझे या आयुष्याचे. जन्म कोणताही मिळो, कर्माचे फळ भोगावेच लागणार, त्यापासून सुटका नाही. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अपोजिट रिॲक्शन हा प्रकृती नियम आहे ना. एकदा हे नीट लक्षात घेतलं की मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंना काय अर्थ उरतो? हे षड्रिपू मानवी कर्माचे कारक आहेत का? याच कर्मावर आधारित जन्म पुनर्जन्म चक्र सुरू असते का? सत्कर्म असो की कुकर्म, ते पण विधिलिखितच असते का? असो, हा पण एक प्रकारे नुसत्या प्रश्नांचा चक्रव्यूहच बर का. उत्तरांच्या शोधात या चक्रव्यूहात जो खोलवर शिरतो त्याला उत्तर सापडत असतील का? मनात विचार येतो की गुरुविना कोण दाखविल वाट. योग्य गुरु मिळाला तर या प्रश्नांचं चक्रव्यूह भेदून तुम्ही मोक्षप्राप्तीही करू शकाल. अन्यथा प्रत्येकाचा अभिमन्यू होणे ठरलेलं आहे आणि तेही विधिलिखितच. विचारांच्या ह्या गर्दीत डोक्याचं पार भज होतं नाही. आपल्या सगळ्यांचं जगणं हे या अशा प्रश्नांसोबतच, आणि आयुष्याचा पडदा पडणे हे त्याचं अंतिम उत्तर. मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी. त्यामुळे दोस्तांनो, फार डोकं खराब करून घ्यायचं नाही बरं का. आनंदवर उतारा म्हणून मग पुन्हा एकदा मुकद्दर का सिकंदर टाकावा आणि सलामे इश्क मेरी जा या सिकंदर जोहराच्या गाण्यात मनमुराद डुबून जावं. किंबहुना या गाण्यात जोहराचं कडवं झाल्यावर किशोरदाचा आलाप सुरू होतो. ध्यान लावताना केलेल्या ओंकारात जशी तंद्री लागावी तसा फील येतो बघा. त्यात मग एक ओळ येते, एक एहसान कर अपने मेहमान पर. असे गाताना किशोर कुमारचा आवाज असा काही लागतो ना की त्यात आकंठ बुडायला होतं बघा. काही क्षण आपल्याला सगळं काही विसरायला होतं. अगदी गात असलेल्या सिकंदरकडे स्तब्ध होऊन एकटक बघत राहिलेल्या जोहरासारखंच. ती नशा मित्रांनो काही औरच. खरं आहे ना? तुम्हाला काय वाटतं?